आपल्या सगळ्यांचं आवडतं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मोदक। आज मी तुम्हाला कळ्या न पाडता भरपूर पाकळ्यांचा कळीदार असा मस्त आणि आकर्षक हा मोदक, सुबक आणि भरपूर कळ्या पडलेला हा मोदक आज आपण एका सोप्या ट्रिकने पाहणार आहोत। चला तर मग। नमस्कार, मी मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण मोदकाच्या आवरणाचं कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। नुसार मीठ घ्यायचं आणि हे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। मैद्याचे आणि रव्याचे समप्रमाण घेतल्यामुळे मोदकाची पारी अगदी मस्त खुसखुशीत तयार होते। आता याला मोहन किती घ्यायचं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी इथे मी 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलेला आहे। आता हे गरम तूप ओतून घेऊया। सुरुवातीला गरम असेल म्हणून हे चमच्याने एकसारखं मिसळून घेऊया। मिश्रण हात लावण्या इतपत कोमट झालं की मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला हे चोळून लावायचं आहे। हे बघा, हे मिश्रण मी अगदी छान असं चोळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा असा गोळा तयार व्हायला हवा। अशी मूठ वाळली की असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं। छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण रवा आणि मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेलं आहे। आपल्याला ही कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे। अगदी थोडं पाणी घालायचं आहे। ज्या पोळ्यांची जशी कणिक मळतो त्याहीपेक्षा अगदी थोडी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। आपल्याला नाही मळायची। ही बघा, अशी साधारण घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। या वाटीने आपण मैदा आणि रवा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे हे कणिक मळण्यासाठी। आता आपण ही कणिक झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी मुरवायला ठेवून देऊ। आपली कणिक मुरते तोवर सारण करायला घेऊया। कढईत 1 चमचा साजूक तूप घालूया। झालं की अर्धा चमचा खसखस घालूया। इथे आपली अर्धा मिनिटभर खसखस छान परतली गेलेली आहे। आता आपण ज्या वाटीने रवा मैदा मोजून घेतला होता त्या वाटीने हलकंसं दाबून ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। आता हा चव कढईत घालूया। हा ओल्या नारळाचा चव आपल्याला मंद गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे। आता हे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत सतत हलवत हे खोबरं चांगलं मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे खोबरं चांगलं मोकळं होईपर्यंत मी सतत हलवत परतून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता त्याच वाटीने अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घालूया। 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा चव होता तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे। गूळ पूर्णपणे विरघळला गेल्यानंतर आपण सारण अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। गूळ पूर्णपणे विरघळला गेल्यानंतर आपलं सारण अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। खोबऱ्यामधलं मॉइश्चर आपण अगोदरच बऱ्यापैकी कमी केलेलं आहे, कारण आपण 1 ते 2 मिनिटं खोबरं अगदी कोरडंच पहिले भाजून घेतलं होतं। आता गूळ घातल्यानंतर सुद्धा मिश्रण असं कोरडं होईपर्यंत परतून घेतलं म्हणजे मोदक आपले भरपूर दिवस असे छान टिकले जातात। तसेच ते अजिबात मऊ न पडता छान खुसखुशीत होतात। यामध्ये आता पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालायची। गॅस बंद करायचा आणि ही वेलची पूड आणि जायफळाची पूड छान मिक्स करून घ्यायची। बघा, मिश्रण आपलं अगदी मस्त असं कोरडं तयार झालेलं आहे। थंड झाल्यावर ते आणखीन कोरडं तयार होईल। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। इथे आपली कणिक भिजून जवळपास अर्धा तास झालेला आहे। ही कणिक अशी अर्धा ते 1 तास अशीच भिजत ठेवली की म्हणजे त्यातला रवा सुद्धा छान भिजला जातो आणि मोदक अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात। आता याला दाब देऊन अगदी चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मग त्याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला कितपत लहान मोठा मोदक आवडतो त्याप्रमाणे लाट्या करून घेऊ शकता। इथे मी अगदी लहान मोदक करणार आहे, त्याकरता लहान लाट्या तयार करून घेतलेल्या। इथे मी अगदी लहान लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। हे बघा, अशी हातावर चोळून अशी गोल लाटी तयार करून घ्यायची आहे आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या आहेत। आता आपल्याला या लाटीची अगदी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे। आपल्याला शक्य होईल तेवढी अगदी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे।
तुम्ही बघू शकता इथे मी किती पातळ पारी लाटून घेतलेली आहे. अगदी पोळपाटसुद्धा दिसते. पातळ पारी लाटली म्हणजे अगदी व्यवस्थित मोदक तळला जातो आणि हे मोदक 10 ते 12 दिवस अगदी मस्त खुसखुशीत राहतात. जर जाड पारी असेल तर मात्र आतून मोदक व्यवस्थित तळला गेला नाही तर मात्र मोदक मऊ पडण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता आपलं सारण थंड झाल्यावर सुद्धा खूप कोरडं झालेलं आहे. सारण असं मध्यभागी दाबून घ्यायचं आहे. मध्यभागी असं सारण भरायचं आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. आता आपण कळ्या न पाडता कळीदार मोदक कसा करायचा ते पाहतोय. करंजीला जसं एकत्र करतो त्याप्रमाणे असे दोन्ही टोक एकत्र करायचे आणि अशा प्लेट्स पाडायच्या. आपण कपड्याला किंवा साडीला जशा प्लेट्स पाडतो त्याप्रमाणे इथे आपण एकत्र प्लेट्स पाडून घेऊया. त्या प्लेट्स आपल्याला एका ठिकाणी आणायच्या आहेत. तुम्ही बघू शकता याप्रमाणे अशा प्लेट्स एकत्र आणायच्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपल्या मोदकाला खूप छान अशा कळ्या पडल्या आहेत. हा मोदक असा पाटलीसारखा एकत्र आणायचा आहे. जरी आपण अजिबात पाकळ्या पाडल्या नाही तरी सुद्धा इतका मस्त असा हा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. जास्तीचा टोकाचा भाग काढून टाकायचा आहे. याचप्रमाणे आपण दुसरा मोदक करून पाहूया. त्यासाठी अगदी पातळ अशी पारी लाटून घेते. इथे मी पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यामधोमध आता सारण भरून घेऊया. सारण आपल्याला मध्यभागी हलकंसं असं दाबून घ्यायचं आहे. आता करंजीला करतो त्याप्रमाणे दोन्ही टोकं एकत्र आणायची आहेत आणि अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता याप्रमाणे अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. पद्धतीने आपण जसं कापडाला प्लेट्स पाडतो त्या पद्धतीने प्लेट्स इथे मी पाडून घेतलेल्या आहेत आणि सर्व प्लेट्स एकत्र आणलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपला दुसरा सुद्धा मोदक खूप छान असा कळीदार तयार झालेला आहे. वरचा टोकाचा जास्तीचा भाग काढून टाकायचा आहे. याप्रमाणे मी आता सर्व मोदक करून घेत आहे. त्यांना कळी पाडता येत नाही किंवा मोदक बनवता येत नाही त्यांना ही अगदी सोपी पद्धत आहे. तरीसुद्धा आपले इतके छान मोदक तयार होतात. हा दुसरा मोदक सुद्धा बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे आता मी सर्व मोदक तयार करून घेते. इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कळ्या न पाडताही खूप छान असे कळीदार मोदक तयार झालेले आहेत. आता आपण हे तळायचे कसे ते बघूया. तेल इथे मी हलकंसं मध्यम गरम करून घेतले. एक एक मोदक सोडूया. इथे आपण 7 ते 8 मोदक तळायला घालायचे आहेत. मोदक तळायला तेल जास्त वापरायचं नाही, नाहीतर मोदक तेलात घातल्यावर उलटे पालटे होतात. तुम्ही बघू शकता. मोदक तळताना अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बाजूने अगदी एकसारखे सोनेरी रंगावर आपले मोदक छान तळले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले मोदक असे खूप छान असे सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत. खूप छान असे कळीदार मोदक तयार झालेले आहेत. आपण कळ्या न पाडता इतका छान कळीदार आणि खुसखुशीत मोदक बनवून तयार केलेला आहे. हे मोदक पूर्ण थंड झाले की मग हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही 10 ते 12 दिवस असेच ठेवू शकता. हे मोदक फ्रीजशिवाय सुद्धा अगदी छान आरामात टिकले जातात. तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते. आवाजावरूनच कळालं असेल की तुम्हाला आपले मोदक किती खुसखुशीत झालेले आहेत. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.